नमस्कार. जेव्हा आपण भारताची गोष्ट करतो, तेव्हा आपण फक्त लोकांबद्दल बोलत नाही. आपण बोलतो त्या जमिनीबद्दल, तिथल्या हवामानाबद्दल आणि गंमत म्हणजे हे तिन्ही घटक जमीन, हवामान आणि लोक हे इतके घट्ट जोडलेले आहेत ना, की त्यांना वेगळं करणं शक्यच नाही. चला तर मग आज हेच अनोखं नातं उलगडून पाहूया. आता हे आकडे बघा. खरं तर ही 2 आकड्यांची एक मोठी गमतीशीर गोष्ट आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर भारताकडे जमीन आहे फक्त 2.4%. पण याच एवढ्याशा जमिनीवर जगाची किती लोकसंख्या राहते? तब्बल 17.5%. म्हणजे बघा, जमीन अगदी थोडी आणि लोकसंख्या प्रचंड. हाच तर मोठा प्रश्न आहे, नाही का? की एवढ्याशा जमिनीवर इतके सगळे लोक राहतात तरी कसे? काय आहे यामागचं रहस्य? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर ह्या रहस्याच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी तो मंच समजून घ्यावा लागेल, ज्यावर ही सगळी गोष्ट घडते. आणि तो मंच म्हणजे भारताची भौगोलिक रचना. हा नकाशा बघा. भारताचा विस्तार किती प्रचंड आहे, नाही का? अगदी उत्तरेला काश्मीरपासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंतचं अंतर आहे 3200 किलोमीटरपेक्षा जास्त. आणि पूर्वेला अरुणाचल प्रदेशपासून पश्चिमेला गुजरातपर्यंत हे अंतर आहे जवळजवळ 3000 किलोमीटर. म्हणूनच तर आपण भारताला नुसता देश नाही, तर एक उपखंड म्हणतो. आणि हो, क्षेत्रफळाच्या हिशोबाने भारत जगातला 7वा सगळ्यात मोठा देश आहे. म्हणजे तो मोठा आहे यात शंका नाही. पण तरीही फक्त मोठा आकार हे काही त्या प्रचंड लोकसंख्येचं पूर्ण उत्तर असू शकत नाही. मग यामागे अजून काय दडलंय? तेच तर, ते रहस्य दडलंय भारताच्या खास भौगोलिक रचनेत. विचार करा, उत्तरेला जणू काही एक महाकाय भिंत उभी आहे. तो म्हणजे आपला हिमालय. 3 बाजूंनी देशाला वेढलेला 7500 किलोमीटर लांबीचा अथांग समुद्रकिनारा आणि हिंदी महासागरातले एक मोक्याचे ठिकाण. ही फक्त भूगोलातली नावं नाहीयेत, तर आपल्या आजच्या कथेची ही सगळी मुख्य पात्र आहेत. बरं, तर आपला मंच तर तयार झाला. आता या मंचावर जीवनाचा खेळ कोण खेळवतं? ती शक्ती कोणती आहे जिथलं सगळं जीवनचक्र चालवते? ती शक्ती आहे मान्सून. हो, आपल्या देशाची धडकण. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की मान्सून म्हणजे फक्त पाऊस, पण तसं नाहीये. मान्सून हा शब्द मौसिम या अरबी शब्दावरून आलाय, ज्याचा अर्थ होतो ऋतू. ही एक प्रचंड मोठी हवामान प्रणाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर दरवर्षी ठराविक वेळी वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलते आणि हे बदलणारे वारेच संपूर्ण उपखंडासाठी जीवनदायी पाऊस घेऊन येतात. आणि इथेच आपल्या कथेचा पहिला हिरो म्हणजे हिमालय त्याची भूमिका बजावतो. आठवतंय आपण भिंतीबद्दल बोललो होतो? तर हा हिमालय त्याच महाकाय भिंतीसारखा उभा राहतो. समुद्रावरून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना तो अडवतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला पुढे जाता येणार नाही, तुमचं सगळं पाणी इथेच याच भारतीय भूमीवर बरसवून जा. आता हे नकाशे बघा, मॉन्सूनचा संपूर्ण प्रवास कसा डोळ्यासमोर उभा राहतो. डावीकडे बघा, जून-जुलैमध्ये समुद्रावरून बाष्प घेऊन आलेले वारे कसे जमिनीवर येतात आणि हळूहळू, अगदी हळूहळू पूर्ण देशाला कवेत घेतात. आणि मग उजवीकडचा नकाशा बघा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हेच वारे आपला परतीचा प्रवास सुरू करतात. हे खरंच निसर्गाचे एक भव्य नृत्यनाट्य आहे, जे दरवर्षी न चुकता सादर होतं. आणि या नृत्याचा परिणाम तो या नकाशात अगदी स्पष्ट दिसतोय. कुठे किती पाऊस पडतो याचं हे चित्र आहे. ईशान्य भारत आणि आपल्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे पश्चिम घाटात पाऊस अक्षरशः कोसळतो आणि म्हणूनच हे प्रदेश पाण्याने आणि हिरवाईने समृद्ध आहेत. ठीक आहे, तर आपण मंच पाहिला, त्यावर जीवन आणणारा मान्सूनही पाहिला. आता वेळ आली आहे कथेच्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाची. आता आपण जमीन आणि हवामानाचे धागेदोरे थेट मानवी जीवनाशी म्हणजे आपल्या लोकसंख्येशी जोडूया. आता हा आकडा बघा, 2011 साली भारताची लोकसंख्या किती होती माहितीये? 1 अब्ज 21 कोटी. हो, बरोबर ऐकलत, 1.21 बिलियन. केवढा प्रचंड आकडा आहे हा. याच मोठ्या लोकसंख्येचं गणित आपण आता सोडवणार आहोत. हा आहे लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा. म्हणजे कुठे लोक दाटीवाटीने राहतात आणि कुठे विरळ. जिथे जिथे तुम्हाला गडद लाल रंग दिसतोय ना, तिथे सगळ्यात जास्त लोक राहतात. जरा नीट बघा हा नकाशा. काहीतरी विशिष्ट पॅटर्न दिसतोय का? काही भाग अगदी ठळकपणे उठून दिसतायत. आणि इथेच आपलं कोडं सुटायला लागतं.
हे जे गडद लाल पट्टे दिसतायत ना, हे दुसरं तिसरं काही नसून गंगा सिंधू यमुनेचं सुपीक मैदान आहे. आणि हे तेच प्रदेश आहेत जिथे मॉन्सूनचा सर्वाधिक पाऊस पडतो, जिथे नद्या बारमाही वाहतात. पाहिलंत, जमीन, पाणी आणि लोक हे तिघे कसे एकाच धाग्यात बांधलेले आहेत ते इथे अगदी स्पष्ट दिसतंय. आणि याच सुपीक जमिनीमुळे गेली कित्येक दशकं इथली लोकसंख्या वाढत गेली. फक्त गेल्या 60 वर्षांचा विचार करा. 1951 मध्ये जी लोकसंख्या 36 कोटी होती, ती 2011 मध्ये 120 कोटींच्या पुढे गेली. किती अविश्वसनीय वेग आहे हा. चला, तर मग आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही पूर्ण गोष्ट आपण अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पायरी 1, भारताच्या भूगोलाने एक विशाल मंच तयार केला. पायरी 2, मॉन्सूनने या मंचावर पाण्याचा म्हणजेच जीवनाचा प्रवाह निश्चित केला. आणि पायरी 3, लोकांनी बरोबर त्याच ठिकाणी वस्ती केली जिथे हा जीवनाचा प्रवाह सगळ्यात समृद्ध होता. तर मग आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळालं का, की एवढ्याशा जमिनीवर इतके लोक कसे राहतात? उत्तर अगदी सोपं आहे. हिमालय मान्सूनला अडवतो. मान्सून उत्तरेकडच्या मैदानांना सुपीक बनवतो आणि हेच सुपीक जमीन कोट्यावधी लोकांना आधार देते. हेच आहे त्यामागचं भूगोलाचं गणित. तर या भौगोलिक रचनेने भारताचा भूतकाळ घडवला, वर्तमान घडवला, पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे उरतोच. जमीन, हवामान आणि दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या यांचं हे नाजूक संतुलन भारताचं भविष्य कसं घडवेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?